गुड मॉर्निंग. तर आजचा थॉट आहे, घायल तो या हर एक परिंदा आहे, पर जो फिर से उड सका मी जिंदा आहे. दोनच लाईनी आहे, पण त्यामध्ये अर्थ खूप मोठा आहे. जसं की एक छोटासा पक्षी असतो, त्याची एक म्हणजे मर्यादा असते, एक लिमिट असतं की त्याचे जे पॅरेंट्स पक्षी असतात ते एका स्पेसिफिक टायमापर्यंतच त्याला खाऊ घालतात, जोपर्यंत की त्यांना वाटतंय की आता हा उडू शकतो. बरोबर, तो प्रयत्न करतो. जर समजून घ्या त्या पिरियडमध्ये स्पेसिफिक टाईम असतो, त्या पिरियडमध्ये जर तो उडू शकला तरच तो त्याचं आयुष्य कंटिन्यू करू शकतो, नाही तर तो तिथं नष्ट होतो जर उडू शकला. तसंच आपल्या रिअल लाईफमध्ये की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी एक सिच्युएशन येते की म्हणजे त्या वेळेमध्ये त्या परिस्थितीच्या काळामध्ये तो पूर्ण घेरलेला असतो. खूप सारे क्वेश्चन मार्क असतात. बरोबर, म्हणजे की फायनान्शियल असो, घरगुती असो, बाहेरचा असतो, ऑफिशियल असतो, यामुळे तो पूर्ण आजूबाजूने पूर्ण घेरलेला असतो. पण त्याला त्या परिस्थितीच्या काळामध्ये काहीच कळत नाही, म्हणजे तो पूर्ण ब्लँक झालेला असतो. त्या सिच्युएशनमध्ये त्यांनी जर आपल्या आतले गट्स, आपल्यामधल्या क्वालिटी ह्या ओळखून जर त्यावरती वर्किंग करून जर त्या घेरलेल्या परिस्थितीतून तो जर बाहेर निघाला तर ते आउटकम आणि ते खूप पॉझिटिव्हली तो बाहेर निघतो. त्यामुळे त्या सिच्युएशनला कसं बाहेर निघायचं हे त्याला कोणीच शिकवत नाही, तो स्वतः शिकतो. कारण त्याला तिथं अनुभव आलेले असतात, त्या अनुभवातून तो त्या परिस्थितीतून तो बाहेर निघायला शिकतो. म्हणजे याचा अर्थ असा की जो उपरवाला आहे, जो सबसे कठीण कार्य त्यालाच देतो जो खिलाडी सगळ्यात बेहतरीन असतो. त्या सिच्युएशनला आपण समजून घ्यायचं आणि तिथून बाहेर पडायचं, आपलं वर्किंग करत राहायचं. थँक्यू.